नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परमनंट भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पदनाम आहे लिपिक, शिपाई, चौकीदार, लेखापाल या पदासाठी ही इथं भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला इथे 15,000 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। लास्ट डेट आहे 2 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। बघा, कृषी उत्पन्न समितीमध्ये ही भरती आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळपीर अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार इथे अर्ज करू शकतात। 2 एप्रिल 2025 पर्यंत इथे अर्ज करू शकतात। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। विभागाचे नाव काय आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकतात। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर हो, अनुभवाची आवश्यकता नाहीये आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 15,000 ते 1,12,400 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार। फी बघा, खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 750 रुपये इथे अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कशा आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख अर्ज भरायला स्टार्ट झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 2 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करू शकता। आणि नोकरीचे प्रकार, नोकरीचे ठिकाण कुठं आहे, मंगरुळपीर वाशिम या ठिकाणी ही भरती आहे आणि ही भरती सरळ सेवा अंतर्गत होणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळपीर वाशिम या अंतर्गत सरळ सेवा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कशा अंतर्गत, सरळ सेवा अंतर्गत भरती होणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण सविस्तर डिटेल इथे दिलेली आहे आणि या ऑनलाईन अर्ज तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन करायचा आहे। आणि बघा, पदाचे नाव इथे संपूर्ण डिटेल सविस्तर दिलेली आहे। पदाचे नाव, पद संख्या, प्रवर्ग, आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी अशा पद्धतीची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। लेखापाल या पदासाठी बघा एक पद आहे आणि खुला प्रवर्गासाठी ते पद आहे आणि तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे, कोणत्याही विद्यापीठाची तुम्हाला इथे ग्रॅज्युएट असणं इम्पॉर्टंट आहे। कुठल्याही विद्यापीठातून तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे MSc असणं गरजेचं आहे आणि जे BCom MCom स्टुडंट आहेत त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। तुम्हाला इथे S14 म्हणजे 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। निरीक्षक यांच्यासाठी एक पद आहे, खुला प्रवर्गासाठी ते जागा आहे। शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MSc समतुल्य संगणक कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, तुम्हाला इथे सुद्धा कुठल्याही विद्यापीठातील तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि परत तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। S13 तसेच 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। कनिष्ठ लिपिक यांच्यासाठी बघा, पद आहे अजा प्रवर्गासाठी एक आहे, पद आहे विजा प्रवर्गासाठी एक आहे, पद श्याम प्रव यांच्यासाठी एक आहे आणि खुला प्रवर्गासाठी एक, अशा पद्धतीने 4 जागा आहेत इथे। आणि तुम्हाला इथे सुद्धा कुठल्याही विद्यापीठातील तुम्ही ग्रॅज्युएट कंप्लीट असाल आणि MSc सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 19,900 ते 63,200 रुपये तुम्हाला इथे सॅलरी लागणार आहे। शिपाई चौकीदार यांच्यासाठी सुद्धा इथे 2 जागा आहेत। विजा अ साठी एक आहे आणि इमा व साठी यांच्यासाठी एक आहे आणि तुम्हाला इथे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि S1 म्हणजेच तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे, कधी एक्झाम स्टार्ट होणार आहे, त्यानंतर हॉल तिकीट कधी येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी काय आहे, 19/3/2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 2/4/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. म्हणजेच 2 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि तुम्हाला शुल्क भरण्याची तारीखसुद्धा 2/4/2025 पर्यंत तुम्ही अर्ज शुल्कसुद्धा इथे भरायचं आहे. त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढण्याचं, बघा याबाबत संपूर्ण जी माहिती आहे, तुमची एक्झाम आणि परीक्षेचा निकाल हे संपूर्ण संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बघा, आणि तुम्हाला इथे अर्ज शुल्कसुद्धा सांगितलेले आहे. राखीव प्रवर्गासाठी 750 रुपये आणि खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये इथे अर्ज फी असणार आहे. त्यानंतर बघा, वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे, किमान वय आणि कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे. राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि कमाल 43 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. खुला प्रवर्गासाठी 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. बघा, सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे आणि खालीलप्रमाणे काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. बघा, सर्व पदाकरिता स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. बघा, तुम्ही जी पदे आहेत त्या पदासाठी, सर्व पदासाठी अलग एक्झाम घेण्यात येणार आहे. MCQ टाईपची तुमची सरळ सेवा अंतर्गत ही भरती आहे, त्यामुळे सर्व पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी इथे अर्ज हा करू शकता. बघा, वेगवेगळ्या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन तुम्ही स्वतंत्र अर्ज भरणे गरजेचं आहे आणि ऑनलाईन वेगळी अर्ज फीसुद्धा तुम्हाला इथे भरावं लागणार आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि याच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्जसुद्धा करू शकता. तुम्हाला अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून प्रिंटआउट काढायचे आहे. तुम्ही प्रिंटआउट काढून प्रिंटआउट तुमच्याजवळ जपून ठेवणे गरजेचं आहे. बघा, ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तुम्हाला इथे पोस्टाने अर्ज करायची काहीच गरज नाही आहे. परीक्षा शुल्क बघा नॉन रिफंडेबल इथे असणार आहे. परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार नाही आहे. बघा, तुम्ही परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचा फॉर्म विचारात घेतला जाणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच माहीत आहे, सरळ सेवा अंतर्गत भरती आहे, त्यामुळे तुम्ही अर्ज फी भरणे इथे गरजेचंच आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.